भारतीय स्वातंत्र्याच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त आजच्या या आपल्या पारंपरिक आणि अत्यंत उत्कृष्ट सोहळ्यामध्ये उपस्थित आपले खासदार श्यामकुमार बर्वेजी, आपले विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी पित्रीजी, आपले पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगजी, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर, आपले आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, आपल्या NIT NMRTचे आयुक्त संजय कुमार मीना, श्री दिलीप भुजबळ, श्री हर्ष पोद्दार, आपले जिल्हा परिषदेचे CO विनायक महामुनी, या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित माझ्या उजव्या डाव्या बाजूला बसलेले मान्यवर आणि भारतीय स्वातंत्र्याच्या या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित दोन्ही बाजू बसलेले स्वातंत्र्य संग्राम सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, विविध क्षेत्रातील मान्यवर, आमचे सर्व नागपूर जिल्ह्यातले अधिकारी, उच्च न्यायालयातील सर्व आमचे न्यायमूर्ती, उपस्थित सर्व, आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आणि खरं तर आजचा दिवस हा आपल्या भारतीयांसाठी अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा दिवस आहे। हा दिवस भारतीयाच्या आयुष्यातील अमृत क्षण आहे आणि आजच्या दिवशी संपूर्ण भारत देश, जगातले सर्व भारतीय आज प्रजासत्ताक दिनानिमित्त हा सोहळा संपन्न करतायत। खरं तर भारताच्या स्वातंत्र्याचा आपण अमृत महोत्सव साजरा केला आहे, पण यावर्षी आपण भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या आणि प्रजासत्ताकाचे अमृत महोत्सव साजरे करतो आहे आणि त्यामुळं हे विशेष वर्ष आपल्या सर्वांकरता आहे आणि या विशेष वर्षामध्ये आपण सर्व या ठिकाणी सहभागी झाले आहोत। खरं तर या ठिकाणी आपल्या या प्रजासत्ताक दिनाचे एक पुन्हा वैशिष्ट्य आहे की यावर्षी केंद्र सरकारने आपल्या माय मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा बहाल केला, त्यामुळे विशेष महत्व महाराष्ट्राला या ठिकाणी या प्रजासत्ताक दिनानिमित्त आहे। आपल्याला आज अभिमान आहे की केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्कार देताना माजी मुख्यमंत्री मनोहर जोशीजी, पंकज उधासजी, शेखर कपूरजी आणि पद्मश्री पुरस्कार देताना मारुती चित्तमपल्ली, अशोक शराफ, विलास डांगरे, जसविंदर नरूला, अच्युत पालव, अरुंधती भट्टाचार्य, अश्विनी बडे देशपांडे, रोनू मुजुमदार, वासुदेव कामत, चैत्राम पवार, सुभाष शर्मा या सर्वांना पद्मश्री पुरस्कार मिळताना नागपूर करता आनंदाची बाब काय आहे तर आपले डॉक्टर विलास डांगरेजी, ज्यांनी संपूर्ण आयुष्य हे होमिओपॅथी तज्ञ म्हणून या ठिकाणी नागपूरकरांच्या 70% लोकांना ज्यांनी आरोग्य सेवा दिली, असे डॉक्टर विलास डांगरे सुद्धा आज या ठिकाणी त्यांना आपला हा मानाचा पुरस्कार मिळाला, हे आपल्याकरता अभिमानाची बाब आहे। नागपूर पोलीस दल हे अत्यंत महत्वाचं पोलीस दल आहे। या पोलीस दलाचे आयुक्त खरं तर अभिमान आहे आपल्या सर्वांना की जेव्हा आपण चांगलं काम करतो, जेव्हा निष्ठेने काम करतो, उत्कृष्ट कार्य करतो, तेव्हा त्याची दखल ही केंद्रस्थानावर राज्यस्तरावर होत असतं। आणि मला अभिमान आहे की डॉक्टर रवींद्र कुमार सिंगजी यांना आपल्या नागपूर पोलीस आयुक्तांना राष्ट्रपती पोलीस पदकाचा सन्मान या ठिकाणी मिळतो आहे। खरं तर हे आपल्या सर्वांकरता अभिमानाची बाब आहे। नागपूर पोलिसांच्या कारकिर्दीमध्ये एक मानाचं स्थान या ठिकाणी मिळालं आहे। त्यामुळे नागपूरच्या सर्व पोलिसांना, नागपूरच्या सर्व सुरक्षा व्यवस्थेला आणि आयुक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जी उंची गाठलेली आहे, या उंचीला ते अजून पुढे नेतील याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। खरं तर स्वातंत्र्य म्हणजे काय आपल्याला सर्वांना अभिप्रेत आहे की आपल्या स्वातंत्र्याचा इतिहास आपल्या सर्वांना आठवतच आहे। खरं तर इंग्रजांच्या काळाचे 150 वर्ष भारतीयांनी ब्रिटिशांच्या काळातली बघितलेली जुलमी अत्याचारी राजवट आणि त्या राजवटीमध्ये आपल्याला जे महाभयंकर आपले अत्याचार अन्याय दडलेले आहेत त्याची आठवण म्हणजे आपण त्या ठिकाणी अशा दिवशी करतो आणि खऱ्या अर्थाने इंग्रजांच्या काळातल्या जुलमी राजवट
राजवटीला त्या ठिकाणी आपल्या मनात ठेवून ब्रिटिशांच्या अत्याचाराच्या कहाण्या, वास्तव्य आणि दडपशाहीचे प्रसंग आणि हे जर बघितलं, या मोठ्या भडभडत्या जखमा आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये, आपल्या सर्वांना त्या अवगत आहे. आणि म्हणून आपलं स्वातंत्र्य किती कठीण परिस्थितीत आपल्याला मिळालं, काय स्थिती असेल त्या काळातली, याचा थोडासा जरी विचार केला तर आपल्याला भीती वाटतं की काय परिस्थितीमध्ये आपल्या लोकांनी, आपल्या स्वातंत्र्यवीरांनी कशा पद्धतीने आपलं स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं. खरं तर या जखमा आपण आत्मविश्वासाने भरून काढतोय. भारतीय स्वातंत्र्याचे 100 वर्ष साजरे करण्याच्या दिशेने आपण वाटचाल करतोय. देशाचे आपले लाडके पंतप्रधान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 2047 मध्ये विकसित भारताचा संकल्प केला आहे. आणि मग हा विकसित भारताचा संकल्प हा देशाच्या पूर्व इतिहासावर, ज्या आपल्याला या देशामध्ये अनेक घटना, अनेक या देशाच्या विकासाचे विषय पुढे आले. आणि आज मला अभिमानाने सांगायचं आहे की मागच्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने भारत देश जगातली मोठी आर्थिक महाशक्ती होण्याकडे निघाला आहे, ज्या पद्धतीने जगामध्ये भारताला मान्यता मिळत आहे, असा विकसित भारत पुढच्या 10 वर्षामध्ये तर मोदीजींनी ज्या पद्धतीने भारताचा संकल्प जगासमोर मांडला आहे, तो संकल्प आज पुढे नेण्याकरता संपूर्ण देशाचं लक्ष, देशाकडे, संपूर्ण जगाचं लक्ष हे देशाकडे आपल्या लागलेलं आहे. आणि म्हणून एकीकडे विकसित भारताचा संकल्प माननीय प्रधानमंत्री मोदीजी करतात आहे, संपूर्ण देश मोदींच्या मागे उभा आहे, संपूर्ण देशाचे राज्य मोदींच्या मागे उभे आहे. आणि जगातली संपूर्ण भारतीय लोकसंख्या ही नागरिक मोदींच्या या प्रयत्नाला साथ देतात आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की जे 150 वर्ष इंग्रजांच्या काळामध्ये आपण यातना भोगल्या, त्या पुढच्या काळामध्ये संपूर्ण जगामध्ये भारत देश हा प्रचंड बलशाली देश होईल, याकरता आता आपल्याला पुढे जायचं आहे. हे करत असताना एकीकडे मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे, पण नागपूरचे सुपुत्र माननीय देवेंद्र फडणवीसजी, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून ऐतिहासिक विजय दिला आणि ऐतिहासिक विजयाचे मानकरी असलेले माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. जो विकसित महाराष्ट्र संकल्प तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या भावनेतनं केला आहे. आणि म्हणून एकीकडे महाराष्ट्राला विकसित राज्य म्हणून पुढे नेण्याची भूमिका आपल्या याच्यामध्ये आली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जर आपण बघितलं आणि स्वातंत्र्य नंतरच्या काळात आपण बघितलं, महाराष्ट्राचं पुढारलेपण हे नेहमीच समोर राहिलेलं आहे. खरं तर आपण जर थोडं मागे गेलो, थोर स्वातंत्र्य सेनानी योद्धे सेनापती बापट असे म्हणायचे, त्यांनी महाराष्ट्राचं वर्णन असं केलं होतं की महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले, महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले. या समर्पक ओळीतनं त्या ठिकाणी स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांनी मांडलेलं होतं. आणि म्हणूनच आपण सारेच नेहमी सांगतो की महाराष्ट्राचा आधार हा महाराष्ट्राचा आधार हा भारताला आहे. भारत देशाला महाराष्ट्राचा आधार नेमका आहे. आपण आता महाराष्ट्र गीत ऐकलं, त्या महाराष्ट्र गीतामध्ये असं म्हटलं आहे, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. खरं तर या सर्व देश कल्याणाच्या भूमिकेचे महाराष्ट्राचं महत्वाचं स्थान आहे. आणि म्हणून माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वातला भारत, माननीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वातला महाराष्ट्र हा घडवण्याकरता आपल्या सर्वांना आज काही गोष्टी संकल्पित करायच्या आहे. तो संकल्प घेऊन त्या ठिकाणी पुढे जायचा आहे. खरं तर भारतीय स्वातंत्र्यामध्ये आपण हे म्हटलं की खरी गरज आहे सुशासनाची. सुशासन नसेल तर भारतीय स्वातंत्र्य जे आपण संकल्पित केलं आहे ते पुढे न्यायचं असेल तर सुशासन केल्याशिवाय होणार नाही. आणि मग जनतेला प्रशासनाकडून चांगलं सुशासन मिळावे, सर्वांचे हितरक्षण व्हावे, यासाठी परिपूर्ण राज्यघटनेची आवश्यकता होती. आणि मग ही राज्यघटना जी आज आपण त्याचा उल्लेख करतोय, माननीय मोदीजींनी जेव्हा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली तेव्हा त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानाला नतमस्तक होऊन, संविधान हे संविधानावर डोकं ठेवून, खरं तर संविधानांना हातात घेऊन त्यांनी विकसित भारताचा संकल्प केला. आज तो दिवस आहे की संविधानाने देशाला जे दिलं, तुम्हाला मला स्वातंत्र्य जगण्याचा अधिकार दिला, हा अधिकार आपल्या सर्वांना समजून घेऊन आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अवगत करून, संविधानाची प्रार्थना अवगत करून आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. तुम्हाला मलाही त्या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला अंगीकृत करण्याची गरज आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचं हितरक्षण व्हावं आणि याकरता जी राज्यघटना आपल्या समोर आहे, त्या राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
लोककल्याणकारी राज्याचे प्रतिबिंब संविधानामध्ये अधोरेखित करून दिलेले आहे. जर लोक कल्याणकारी राज्य असेल तरच त्या ठिकाणी आपण संविधानाचं खरं पालन करतोय असा अर्थ होतो. आणि म्हणून लोक कल्याणकारी योजनांतनं गरिबाचे कल्याण व्हावे. शेवटी लोक कल्याणाच्या योजनेचं जोपर्यंत गरिबाचं कल्याण होत नाही आणि त्यात प्रगतीचे मार्ग मिळाले पाहिजे. आणि म्हणूनच ही शासनाची भूमिका अनन्यसाधारण आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आपल्याला सर्व बाबींचे विवेचन करून आपली सर्वांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणे हे सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे. आपण खरंच या ठिकाणी माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये अनेक आव्हानं आहेत. आमच्या समोर आव्हानं आहेत. माननीय प्रधानमंत्री महोदयांनी आज बोलण्यात सांगितलं की हे आव्हानं आपल्याला पुढे घेऊन जायचे आहेत आणि आव्हानातून सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास यातनं आपल्याला पुढे भूमिका द्यायची आहे. आणि म्हणून याकरता आपल्या सर्वांना तुमच्या सर्वांच्या साथीची गरज आहे. आज एकीकडे माननीय पंतप्रधान मोदीजी संपूर्ण देशभर, संपूर्ण जगभर भारताची प्रतिमा उंच करण्याच्या दृष्टीने काम करतात आहे. संविधानाला सर्वात मोठा धर्मग्रंथ मानून माननीय मोदीजी पुढे जात आहे. विकसित भारताचा संकल्प करत आहे. दुसरीकडे माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी महाराष्ट्राला समोर नेण्याकरता काल परवा बघितलं असाल दावोस मध्ये जेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी 3 दिवस होते. या 3 दिवसामध्ये या महाराष्ट्राला 15,70,000 कोटी रुपयाचं नवीन इन्व्हेस्टमेंट ज्यातनं महाराष्ट्र विकसित होईल असं इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्राला आणून देण्याचा प्रयत्न माननीय देवेंद्र फडणवीसजींनी केला. आणि खऱ्या अर्थाने यामध्ये 15,75,000 रोजगार निर्मितीचं मोठं त्या ठिकाणी कार्य या 3 दिवसामध्ये झालं. 3 दिवसाचा जो संकल्प त्या ठिकाणी करार झाले हे करार 100% या महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट होतील असे करार माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून दिले. आणि मग त्यात नागपूरचा विचार केला तर या ठिकाणी ऑटोमोबाईल ईव्हीएम क्षेत्रातील सीएट कंपनी तरी 500 कोटीची गुंतवणूक केली. ग्रीटा एनर्जी कंपनी चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये 10,319 कोटीची गुंतवणूक केली. खरं तर वर्धा लिथियमनी 42,535 कोटी रुपयाची गुंतवणूक केली. अंतरिक्ष संरक्षण क्षेत्रामध्ये 12,780 कोटी रुपयाची गुंतवणूक इकॉनॉमी एक्सक्लुझिव्ह लिमिटेडनी केली. सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये आपण जर विचार केला तर MSN होल्डिंग लिमिटेडनी 14,552 कोटीची गुंतवणूक केली. हरित ऊर्जा क्षेत्रामध्ये जर बघितलं ते 2 प्रकल्प येत आहे ज्यामध्ये हॅजेरो इंडस्ट्री आहे त्यांनी 16,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केली बुट्टीबोरीला. खरं तर आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये गडचिरोली सारख्या आदिवासी आणि नक्षलाईट भागामध्ये सुद्धा एक मोठी गुंतवणूक पुढच्या काळाचं असं असेल जेवढं नागपूर शहरात डेव्हलपमेंट आहे तेवढे डेव्हलपमेंट हे गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये दिसतील. इतकी मोठी जबाबदारी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वीकारली. आणि या उपर त्यांनी सांगितलं खरं तर मला जर त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण जिल्हे सांभाळायचं आहे पण मला सर्वात जास्त जर काम कुठं करायचं आहे तर नक्षलाईट गडचिरोली जिल्ह्यामध्ये करायचं आहे. हा आपल्या सर्वांकरता अभिमानाची बाब आहे. आजच्या घडीला खऱ्या अर्थाने नागपूरमध्ये सुद्धा आपण चांगलं काम करतोय. या ठिकाणी आपलं मेडिकल कॉलेज असेल, बेहो असेल या दोनही कॉलेजमध्ये आज मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पुढे जातोय. रोबोटिक सर्जरीला आपण पुढे गेलेलो आहे. या ठिकाणी आपले हॉस्पिटल आहे, नर्सिंग सेंटर्स आहे. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण गुंतवणूक करतोय. मोठ्या प्रमाणावर ओपीडी वाढलेल्या आहेत. हे दोनही मेव आणि मेडिकल डागा या सर्व आपल्या सेंटरला आपण मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय. माननीय देवेंद्रजी, माननीय नितीन गडकरीजी या दोघांनी आणि थोडं लक्ष मीही टाकलेलं आहे. आपल्याला आरोग्य सेवा या अत्यंत महत्वाच्या या नागपूर जिल्ह्यामध्ये पुढे न्यायच्या आहे. एम्स साकारलेला आहे. एम्सच्या माध्यमातून आता मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण झाल्या आहेत. खरं तर या ठिकाणी नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री, दुसरीकडे देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी मोठ्या प्रमाणात लक्ष घातलेलं आहे. आज नागपूर शहर हे पुढच्या 5 वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय शहर म्हणून पुढे नेण्याची भूमिका आहे. मी नशीबवान आहे की 2014 ते 19 मध्ये देवेंद्रजी, मी, नितीनजी या तिघांनी नागपूर शहराला आंतरराष्ट्रीय शहर होण्याकरता आम्ही काही प्रकल्प उभे केले आणि पुन्हा ते दिवस आले 14 ते 19 सारखे की पुन्हा एकदा 24 ते 29 या काळामध्ये माननीय देवेंद्रजी, माननीय नितीनजी आणि मी आणि आपण सर्व मिळून या नागपूरला आंतरराष्ट्रीय शहर करण्याकरता आपल्याला या प्रजासत्ताक दिनानिमित्त काही संकल्प करायचे आहे. तेही संकल्प आपण पूर्ण करणार आहोत. खरं तर मला पोलीस विभागाचे अभिनंदन करायचं आहे की जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ही पोलीस यंत्रणा दक्षपणे काम करतात आहे.
एकीकडे पोलीस आयुक्त काम करतात आहे, त्यांची पूर्ण टीम काम करतात आहे, दुसरीकडे नागपूर जिल्ह्याचे आमचे पोलीस एसपी भुजबळजी असतील, मान्य डॉक्टर आपले पोद्दारजी असतील, यांनी या ठिकाणी नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ऍक्सिडेंट कमी करण्याकरता अत्यंत महत्वाचे त्या ठिकाणी काम हाती घेतलेलं आहे। ऍक्सिडेंट मुक्त नागपूर तयार करण्याकरता ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी प्रकल्प होत आहे आणि सीसीटीव्ही सर्व्हिलन्स अजून मजबूत करून आज थोडं मला या ठिकाणी सांगायला दुःख वाटतं, पण निश्चितपणे आमचे नागपूरचे पोलीस आयुक्त असतील, महानगरपालिकेचे आपले NMRDA आमचे आयुक्त असतील मीना आणि पोलीस आयुक्त आणि ग्रामीणचे आपले एसपी असतील डॉक्टर हर्ष पोद्दार, या सर्वांनी मिळून आणि माननीय देवेंद्रजींनी सुद्धा या ठिकाणी लक्ष घातलं आहे। नागपूरचं सीसीटीव्ही सर्व्हिलन्स अधिक मजबूत करायचं आहे, जेणेकरून सरकारची जी पहिली जबाबदारी आहे जनतेच्या जीवाचं रक्षण करणे, जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे। रस्ते, वीज, पाणी, डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ही जबाबदारी आहे, पण यापेक्षाही महत्वाची जबाबदारी जनतेच्या जीवाचं रक्षण, जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणार आहे। आणि मग जनतेच्या जीवाचं रक्षण करण्याचा फेस कोण आहे? तो पोलीस आहे। आणि जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर कलेक्टरेटची आहे। आणि म्हणून दोन्ही सरकारचा फेस आहे, या दोन्ही सरकारच्या फेसच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे। खरं तर आपल्याला अनेक कामे या ठिकाणी करायची आहे। प्रशासकीय यंत्रणेमध्ये आपण सुधारणा करतोय, 272 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी पोलीस विभागीय आयुक्तालय असेल, आपलं कलेक्टरेट असेल, यालाही आपण मजबूत करतोय। सर्व प्रशासकीय यंत्रणा एकाच इमारतीमध्ये आल्या पाहिजे याचे आपण प्रयत्न करतोय, ते आपण करतोय। या नागपूरमध्ये आशिया खंडातील सर्वोत्तम दिव्यांग पार्क आपण करतोय, त्याकरता दिव्यांग पार्कसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू केले आहे। अॅग्रो टुरिझम आपण करतोय, कन्व्हेन्शन सेंटर आपण बांधतोय, या ठिकाणी क्रीडा संकुल मानकापूरचं हे आंतरराष्ट्रीय होत आहे। 650 कोटी रुपये आपण इंटरनॅशनल या क्रीडा संकुलावर खर्च करतोय। नागपूरच्या विदर्भाच्या क्रीडांना एक मोठी संधी आपण या ठिकाणी मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याकरताही आपण या ठिकाणी पुढे जातोय। स्थानिक युवकांना कौशल्य विकास केंद्र मजबूत करण्याच्या दृष्टीने आपला प्रयत्न आहे। नवीन स्टार्टअपच्या माध्यमातून, औद्योगिक प्रगतीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय। आता कुऱ्हाडीला 660x2 म्हणजे 1340 मेगावॉटचे सर्व केंद्र पुन्हा नूतनीकरण करण्याचा प्रयत्न आपण करतोय। पर्यावरणवादी लोकांना माझी विनंती आहे, जुने पॉवर स्टेशन बंद करून नवीन पॉवर स्टेशन आलं तर जुन्या पॉवर स्टेशनचं जे त्या ठिकाणी पोल्युशन आहे ते 80% कमी होणार आहे, 20%च राहणार आहे। त्यामुळं जे काही ऑब्जेक्शन मागच्या काळात घेण्यात आले, माझं या ठिकाणी एवढीच विनंती राहणार आहे, एखादा नवीन प्रकल्प येताना जुन्या प्रकल्पाचं पोल्युशन आपण कमी करतोय, नवीन काही आणत नाहीये, तीच कॅपॅसिटी आपण वाढवतोय। पण हे वाढवत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये मी या आपल्या केपी ग्राउंड वरनं या प्रजासत्ताक दिनानिमित्त तेवढंच सांगेल की कुठलंही पोल्युशन वाढणार नाही, कुठल्याही पोल्युशनमध्ये वाढ होणार नाही, ही जबाबदारी सुद्धा आपली आहे। पोल्युशन थांबवून त्या ठिकाणी आपल्याला पुढे जायचं आहे। या ठिकाणी मी एवढंच सांगेल की आपल्या नागपूरला आता सर्व बाजूने आपल्याला मजबूत करायचं आहे। आपल्या महसुली खात्याच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे। खरं तर महानगरामध्ये पर्यटन असेल, सेवा असेल, सर्व सुविधायुक्त शहर आपल्याला करायचं आहे। या जिल्ह्याच्या समाजाच्या शेवटच्या माणसाला आपल्याला मजबूत करायचं आहे। आणि खरं तर या ठिकाणी मोठे प्रकल्प, छोटे प्रकल्प प्रशासनाने आणि शासनाने मिळून या ठिकाणी पूर्ण करायचे आहे। खरं तर आपल्या सर्वांना पुढच्या काळामध्ये मोठं काम करायचं आहे। मी महसूल खाते माझ्याकडे यावेळी महसूल खातं माझ्याकडे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलाय। या महसूल खात्यामध्ये मोठे आमूलाग्र बदल करण्याचा आमचा प्रयत्न आहे। 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महसूल खात्यामध्ये आम्ही या ठिकाणी विचार करतोय की आम्ही इंटिग्रेटेड या ठिकाणी अशी सिस्टीम तयार करतोय की समजा नागपूरमध्ये एखाद्याने प्लॉट घेतला तर मुंबईवर नाही त्याची रजिस्ट्री करता येईल। आता रजिस्ट्रार कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही, फेसलेस रजिस्ट्री सुद्धा आम्ही करण्याचा विचार करतोय, जेणेकरून चांगल्या सुविधा आपल्याला त्या ठिकाणी मुद्रांक शुल्कामध्ये मिळतील, याच्यासाठी आपण पुढे जातोय। हे करत असताना महसुली प्रशासन असेल, जमाबंद आयुक्तालय असेल, नोंदणी महानिरीक्षक असेल, आमचे विभागीय आयुक्त कार्यालय असेल, आमच्या सेवा असतील, त्या वेळेत शेवटी माननीय देवेंद्र फडणवीसजींनी गतिशील शासन, पारदर्शी शासनाचा संकल्प केलाय आणि गतिशील शासन आणि पारदर्शी शासन पाहिजे असेल तर जोपर्यंत आपलं महसूल प्रशासन पूर्ण वेळ गतिशील आणि पारदर्शी झाल्याशिवाय आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला, आमच्या सरकारने घेतलेला संकल्प पूर्ण होणार नाही। आणि म्हणूनच लवकरच आम्ही वाढू धोरण आणतोय।
वाढू धोरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे। वाढू धोरणामध्ये जेवढी मागणी आहे ती पूर्ण करण्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणावर एमस्टॅन धोरण आणतो आहे, त्या ठिकाणी क्रशस्टॅन धोरण आणतो आहे। मोठ्या प्रमाणावर वाळू उपलब्ध होईल, वाळूची तस्करी होणार नाही, महसूल प्रशासनाचा आणि पोलीस प्रशासनाचा महत्वाचा वेळ त्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी आपण घेतो आहे। आणि घेत असताना लवकरच आपण माननीय सुप्रीम कोर्ट महोदयांना विनंती करणार आहोत की 86,000 हेक्टर 86,00,000 हेक्टर जमीन जी झुडपी जंगलामध्ये आपली दाखवलेली आहे, शिपयार्ड बेरांच्या काळापासून दाखवलेली आहे, ती जमीन सुद्धा आता आपल्याला महसूल प्रशासनाला कशी परत मिळेल आणि 86,000 हेक्टर जमिनीवर कसं त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाला डेव्हलपमेंट करता येईल याकरताही आपल्याला पुढे काम करायचं आहे। या ठिकाणी आपण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा या ठिकाणी विनंती करून महिना 2 महिन्यामध्ये हा 86,000 हेक्टर जमिनीचा प्रश्न सुटला पाहिजे याकरता काम करणार आहोत। खरं तर पीएम किसान योजनेच्या लाभांचे थेट हस्तांतरण, पीक विम्याच्या पिकाची नुकसान भरपाई आणि नुकसानाची अचूक नोंद, पीक कर्ज मिळण्याकरता शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्याकरता आपण अॅग्री टॅग घेऊन जातोय आणि या अॅग्री टॅगच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांना माझी आवर्जून आमच्या पत्रकार महोदयांना, आमच्या या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व त्या ठिकाणी संपादकांना किंवा एडिटरना किंवा वार्ताहरांच्या प्रमुखांना माझी विनंती आहे की या महाराष्ट्रामध्ये आता जी अॅग्री टॅग योजना येत आहे, आपल्या सर्व शेतकऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपले स्वतंत्र आयडी कार्ड बनवावं लागणार आहे। स्वतंत्र आयडी कार्ड प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार आहे। अॅग्री टॅग योजना येते आहे, या योजनेतनं प्रत्येक शेतकऱ्यांना जर आपलं आयडी कार्ड घेतलं तर त्या शेतकऱ्यांना संपूर्ण योजना केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या एक आपल्या आयडी कार्डवर मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना जे फेरफटके मारावे लागतात ते फेरफटके मारण्याची गरज पडणार नाही। आणि म्हणून शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपल्या अॅग्री टॅग मध्ये आपली नोंदणी करावी, आपण त्या ठिकाणी नोंदणी करून घ्यावी याकरता अत्यंत महत्वाचा पुढाकार आम्ही घेतोय। भूमी अभिलेख मध्ये मी सांगितलं की भूमी अभिलेखच्या सर्व सेवा आता आम्ही पोर्टल योग्य करतोय। यानंतर कुणाची फसवणूक होणार नाही, कुणाची जमीन पुन्हा जाणार नाही, कुणाच्या जमिनीचा त्या ठिकाणी चुकीचं होणार नाही। आणि आता तर माननीय पंतप्रधान मोदीजींनी स्वामित्व योजना आणली आहे, या महाराष्ट्राच्या प्रत्येक वाड्या धनगरवाड्या आदिवासी पाड्यामध्ये त्यांच्या घराचं आपण मालकी पत्र देतोय, स्वामित्व देतोय। आज नंतर कुठल्याही आदिवासी घरांना यापूर्वी कधी 75 वर्षामध्ये त्यांच्या घराची मालकी कळली नाही, पण माननीय मोदीजींनी जे स्वामित्व योजना आणलेली आहे, या महाराष्ट्रातल्या सर्व गावांना, घरांना, शहरांना आता त्यांच्या घराचं प्रॉपर्टी कार्ड सरकार देणार आहे। असं प्रॉपर्टी कार्ड, ज्या प्रॉपर्टी कार्डवर त्याची पूर्ण मालकी सिद्ध होणार आहे। शहरामध्ये नागपूर शहर असो की ग्रामीण भाग असो, प्रत्येकाला आम्ही मालकी कार्ड देतोय, प्रॉपर्टी कार्ड देतोय। हे प्रॉपर्टी कार्ड इतकं महत्वाचं असणार आहे की या प्रॉपर्टी कार्डवरनं तुमचं घराचं संपूर्ण जे आतापर्यंत गेलेलं वैभव हे आपल्याला परत मिळणार आहे। आणि त्यामुळं एकीकडे स्वामित्व योजना, दुसरीकडे अॅग्री टॅग योजना, या दोन योजनेतनं समाजाच्या शेतकऱ्यांना आणि घरमालकांना मजबूत करण्यासाठी आपण काम करतोय। मी एवढंच सांगेल की प्रशासनाचे आमचे सर्व अधिकारी, आमचे सर्व कर्मचारी, आपण सर्वांनी कटिबद्ध होऊन या सर्व योजना यांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून जनतेला आपल्याला न्याय द्यायचा आहे। या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधानाच्या सन्मानासह शेवटच्या टोकावर उभा असलेल्या व्यक्तींना आयुष्यात नवा उदय व्हावा याकरता आपण सर्व कटिबद्ध होऊया। आपण आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आपण या नागपूर जिल्ह्याला, विदर्भाला मजबूत करूया एवढेच मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो। आमच्या सर्व अधिकारी वर्गांना आणि या ठिकाणी बसलेल्या सर्व नागरिकांना आश्वस्त करतो की महाराष्ट्राचं सरकार हे गतिशील आणि पारदर्शी सरकार राहील आणि याकरता आपण सर्व मिळून काम करूया एवढंच या ठिकाणी आपल्याकडनं मी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।